आणि काय करतात पुष्कळचे जय करून मी पाहिला डोळ्या ते राजाने म्हणतात तू बाजारले गाव नाही गेली बाजारले गाव नाही गेली ते म्हणते नाही गेली माझी तब्येत ठीक नाही आहे. आता तब्येत ठीक नाही आहे म्हटल्यावर त्या माणसानं काही सहारा केला पाहिजे त्या बाईला. सहारा करा तर सोडा पण तो फटाफट तिने मारते. मी कधी कधी विचार करतो तेव्हा हे लोक आपल्या बाईला मारतात आणि बाईला मारल्यानं कोण जिंगाने होते का? नाही. जोपर्यंत नवरा बायकोचा प्रेम राहणार नाही घरात तोपर्यंत जिंगाने नाही होणार. बाबा जिंगाने नाही होत. तुम्हाला राग आला तुम्ही त्या बाईला मारून देता तिचं चुकलं तर मग माणसाचं चुकत नाही का? मग माणसाने बाई मारते का? नाही मारत. तिच्यामध्ये सहनशीलता आहे. हे बाई कधी माणसाने शिवा देणार नाही मारणार नाही. नवऱ्याचा मार खाऊन टाका पण आपण बी काहीतरी जीवाकडे पाहिलं पाहिजे. चला दह्या दुधाचा धंदा बाई करते आणि माणूस हा शेतीचं काम करते. दादा हा जोडधंदा आहे शेतकऱ्याचा जोडधंदा. कारण निसर्ग साथ देत नाही आणि कदाचित पाणी नाही पडला किंवा पाणी जास्त पडला तर आमचा माल हातात आलेली फसल चालली जाते. म्हणून या निसर्गाचा भरोसा नाही राहिला. दिवाळीमध्ये पाणी पडून राहिला. दिवाळीमध्ये थंडी पाहिली पाणी नाही पाहिजे पण आता पाणी पडून राहिलं. बघा आणि शेतकरी लोकांनी या शेतीच्या धंद्यावर एका धंद्यावर राहू नका. कोणता नाही कोणता जोडधंदा करा दादा. पानाचा ठेला कपड्याचा धंदा कोणता भाजीपाल्याला कोणता कायचा धंदा कोणताही धंदा तुम्हाला येत असतो एक जोडधंदा करा. जर शेती नाही पिकली तर तुमच्या जोडधंद्याला तुम्ही पोट भरू शकता आणि आपले मुलं बाळा पोसू शकता. जोडधंदा पाहिजे त्याला. महागडी दोन चार गाडी आहे थोडीशी शेती आहे बायको बाजारला गेली नाही तिला आवाज देऊन पाहा. याचा अर्थ माझी राधा घरात नाहीये हे आजूबाजूला गेली असत कोणाच्या घरी बसासाठी. त्याला असं म्हणून माझा आवाज नाही ऐकला गेला. थोडस जोरात आवाज मारतो आणि आवाज ऐकता बरोबर भागवतालेश्वर येणार नाही. मला माहिती मला आनंद झाला. पण दादा तू आली तर आली पण हसून बोलून आली. तुला माहित आहे काय या हसण्यामध्ये किती ताकद आहे. काय बरं किती शक्ती आहे सांगू का? सांगा पाहू. माणूस रागामध्ये असला माणूस तावामध्ये असला माणूस गुस्स्यामध्ये असला आणि बाई हसली का माणूस थंडा पडतो. हा तुम्हा माणसाचा मोठेपणा बरं का? अगं मोठेपणा नाही. बाई जर हसून कधी बोलली ना माणसाला बिमारी बी असन तर 10 मिनिटासाठी त्याचं दुःख नाहीस होते. असं म्हणताय का? एवढी ताकद आहे तुमच्या हसण्यात.
बरं नाही. अगं राधा, हसणं वाईट आहे का? नाही. अगं हसण्यामुळे आपल्या घरात मनोरंजन तयार होते, हो. घरामध्ये शांतता निर्माण होते. म्हणून हमेशा हसता खेळता जीवन गेलं पाहिजे. बरोबर नाही. झगडा करण्यात काय अर्थ आहे? नाही. म्हणून मी काय म्हणतो, पहिला आवाज दिला होता, मला ऐकायला नाही आलं हो. समजलो माझी राधा माझ्या घरात नाही आहे, हे कुठंतरी गेली असं गावात. बरोबर ओळखलं तुम्ही. हा हा तुम्हाला तर एवढं माहितच आहे, मी बचत गटाचे अध्यक्ष आहे म्हणून. हा आता मी माझ्या मीटिंग मध्ये हा रजिस्टर घेऊन बसलीच होती. हा तेव्हा राधा असे शब्द माझ्या कानी पडले. हा मी माझ्या हिशोबाचा रजिस्टर हा जागी ठेवून दिला हा हा आणि तुमच्या आवाजाच्या दिशेने हा अशी धाव घेतली. फक्त तुम्ही तुझे तर राधा तुला तुझा हिशोब नाही केला? नाही केला. अरे अरे, आता तुला तुझा हिशोब नाही केला आणि माझा हिशोब नाही केला. एवढं मात्र खरं, मी माझा हिशोब नाही केला. पण मी म्हणते आता तुमचा कोणता हिशोब नाही केला? माझा हिशोब प्रपंचाचा, हीच तर भर्या पोटाचा. समजलं. समजावून देऊ का? सांगा भाऊ. अगं मी समजावत होतो आहे. आठ दिवसापासून दयाचे महाट घरामध्ये पडले आहे राधा गय, त्यामध्ये त्या पाठाला गेली नाही आणि राधा 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 गय. तर तुझ्या या टपुऱ्या हा धंद्याचा पुशी नाही का? उठलं सुटलं की डोक्यावर मार घ्या आणि 10 ते 12 किलोमीटर अंतरावर विकायला न्या. विकायला या धंद्याचा. अरे अरे, मग नक्कीच बाजारला गेली असती. काय बिघडलं? पण काय हो, या धंद्यात काही उन्नती दिली तुम्ही? अरे अरे, सांगा ना, काय उन्नती केली? या धंद्यामध्ये मी काही नाही उन्नती केली. काय केलं? बरोबर, तुला राहायला घर नाही, आहे. तुला जेवण मिळत नाही, येते ना. तुला कपडे मिळत नाही, देताय ना. मग या माणसाला काय केलं पाहिजे? राहता घरी आहे, कपडे वगैरे घेऊन देता, पण असं पोट गावात करणारा डुक्कर भरते म्हणलं. हो, डुक्कर भरते तर पोट. राधा, तुला भान आहे का? तू कोणाची उपाधी देऊन राहिली? डुकराची. राधा, मग या माणसाचं कुठं चुकलं? अरे काय केलं पाहिजे म्हणजे एवढं समजावून सांग. हे करत नाही. नाही. आम्हा समोर बघा, त्या बिचाराचं तिथे झोपडं होतं. त्याने एकावर झोपडं, दुसऱ्यावर केली. आणि काय हो माझे गाव, एकदा वळून बघा का तुमच्या घरचं का झोपड्याकडे. कोणीकडे? तुमच्या त्या झोपड्याला मोठे मोठे भोवते पडायला लागले. पण पेंटी करत त्याला छिद्र म्हणतात, छिद्र. वाईट बोलत नाही. वाईट बोलणार नाही. शुद्ध मराठी भाषेत छिद्राला भौकत म्हणतात. आणि त्याच्यावर हा मराठीचा शुद्ध शब्द आहे. सिरियल मध्ये बी हाच आहे, मराठी सिनेमामध्ये बी हाच आहे. मलाही माहित आहे, मलाही माहित आहे, मी वाईट नाही बोलणार. पण राधा, त्या समोरच्या माणसाने 4 मजली बिल्डिंग बांधली, चोरी करून बांधली. मला काही कशी माहिती? अरे मुलाने खूप शिकवलं, नोकरीवर लागले पोरं, आणि मुलाच्या पैशावर 4 मजली बिल्डिंग बांधली. आता तू आपल्या मुलाला शिकव, मग तुझ्या मुलं मला खूप नोकरी करतील, पैसे कमवतील, आणि मग तू 5 मजली बांधली. आता तू तुझ्या मुलाला शिकव, उद्याच्या पोरी नोकरी करते, मग 5 मजली बांधतो. तुमच्यानी माझ्या घाटावर गोळ्या दिल्यावर मग त्या मैदान खटातून आल भूत बनवून. अरे 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 राधा, आता माझ्या लक्षात आलं की तुला बिमारी झाली. बिमारी झाली? कसली हो? कोणती बिमारी? सांगा भाऊ. याला त्याला पाहून जगाची बिमारी झाली. हो, जळते मी. तू चलून राहिली, त्याची बिल्डिंग आहे, त्याची कार आहे, त्याचा फटफटी आहे, त्याचं अजून काही आहे. राधा, एखाद्याला एखादी बिल्डिंग फुकट मागायची येईल का? नाही देणार. एखाद्याला कार मागायची येईल का? कशी देणार? अरे 10 रुपये कोणी देत नाही, एवढा देणार आहे कोणी? नाही. मग दुसऱ्याला चढल्यावर जाऊन भेटेल का? पण जळते माझ्या म्हणून. नाही नाही, म्हणून मी विचार करून आलो, माझ्या बायकोचा सुंदर चेहरा आणि असा कोण दिसून राहिला, एवढा फरक काऊन पडला माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर?
विचार करून राहिलो. चांगला चेहरा तुला खराब करून टाकला. सगळं सांगाल का? चांगला चेहरा खराब केला. खरं करून टाकले. सांगू तुला सांगा भाऊ. कसा दिसते सांगा. ऐक. तुझा गोल गोल सुंदर सा चेहरा अगोदर एवढा सुंदर दिसत होता पण आता मला सुंदर नाही दिसून राहिला. तुझा गोल गोल सुंदर सा चेहरा कसा झुरली सगळ्यांना माहित आहे आपण पती पत्नी आहोत. आता मी तुला एक गोष्ट विचारतो. नवरा बायको म्हणजे दोन झाड. दोन झाड उपा देऊन राहिले. आपण दोन झाड आणि या झाडाची फुलं कोणती? कोणी बरं? मुली आणि मुलं. मुलांनी मुलं. हा या झाडाची फुलं बरं. झाडाला कळ्या लागतात अगोदर कळ्या. त्या कळ्याचा वास येते का? नाही. त्या कळ्या फुलल्या आणि मोठे मोठे फुलं झाले मग त्या फुलाचा सुगंध सुटतो. मोठे झाले जेव्हा तसेच आपले मुलं बाळक हे लहान आहे म्हणजे ह्या कळ्या 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 हे मोठे होतील. मोठे झाल्यावर नोकरी करतील पैसा कमवतील आणि आपल्याला प्रेमाचा सुगंध देतील. भरपूर प्रेम मिळेल. प्रेम म्हणजे सुगंध. पण आता हे लहान लहान पोराले मोठं करायसाठी माणसाला मेहनत करायला लागेल. किती मेहनत करायला लागेल? भरपूर मेहनत करायला लागेल. तेव्हा ते मोठे होतील आणि मोठे झाल्याच्या बाद त्याचं फळ तुला मिळेल. आई तुम्ही का म्हणता? सुगंध
मिळेल तुला बिलकुल. हो राधा मला हे सांग, हे सर्व लोक रात दिवस कमाई करतात आणि काही वर्षापासून पैसा कमावला, मग या माणसाचा लोकांचा पैसा गेला कुठं याने विचारलं. कुठे गेला तुम्हाला विचारते कुठे गेला कुठं गेला तुमचा पैसा? ह्या सगळ्या पैसा गेला प्रपंचाच्या खाई, प्रपंचाच्या खाई. प्रपंचाच्या खाई. आणि ते खाई एवढी खोल आहे का तुम्ही किती त्या खाईमध्ये भरा तरी ते खाई काही बुजत नाही. बुजली का तुमची खाई? नाही बुजली. एवढी खोल आहे राधा. म्हणून या संसाराला काय म्हटलंय? सागर. सागर संसार सागर. या सागराची गिनती नाही. नाही. हा किती खोल आहे. हो म्हणून काय म्हणतो? सांगा. अगं लई खोल खोल सागरी हा गहिरा, लई खोल खोल सागरी हा गहिरा, आणि अंत नाही. खोल खोल सागर हा गहिरा, अंत नाही करणार. रात्रंदिवस मेहनत करते शेतकरी. कशासाठी? कशासाठी? अन्न पिकवण्याकरता. अच्छा अन्न पिकवण्याकरता. आणि कधी कधी हा निसर्ग त्याचं अन्न घेऊन जाते, हो त्याची फसल घेऊन जाते. तरी पण याने शेती करणं सोडलं का? नाही सोडलं. नाही सोडलं राधा. पिको का नाही पिको शेती करायचीच आहे. आणि त्या शेतीशिवाय दुसरा धंदा नाही आहे. बरोबर जी. का अन्न जर नाही पिकवलं तर आपला भारत देश सुखी राहील का? नाही राहणार. नाही राहणार राधा, नाही राहणार. ऐक मी का म्हणतो. हातभर नाहीये आणि तरी हितवर पोट नाही फिरत राहता. पोट नाही भरत. हित बऱ्या पोटासाठी करावं लागते सारं, आणि नाही केलं तर जातो संसार वाया. राधा तुझ्या मनामध्ये भ्रम तयार झालेला आहे. त्याची बिल्डिंग आहे, त्याची मोटर आहे, त्याची गाडी आहे, त्याची शेती आहे. ज्याचं त्याच्या पडी राधा. अगं नशिबामध्ये जेवढं असलं तेवढंच भेटते, आणि नशिबामध्ये नसलं तर काही मिळत नाही. बरोबर. आप आपल्या नशिबाने घ्या. झुरल्याने काही होणार नाही कोणाला भाऊ. म्हणून काय म्हणतो? तुझा सोड सोड भ्रम हा सारा, तुझा सोड सोड भ्रम हा सारा, आणि मोरेश्वर
बोलले. तुला काही शिवाय दिल्या का? नाही येत हो. तुला कधी मारलं का? अरे बाबा नाही मारलाय तर मग तुला शिवाय देणार नाही, वाईट बोलणार नाही ना, तुला मारणार बी नाही. राधा, आपण जर घरात झगडा केला, शिवागारी दिल्या, आपल्याशिवाय आपल्या मुलं शिकतील आणि तेही तसे शिवा देतील, त्यांच्यावर वाईट संस्कार पडतील. म्हणून माय बापानं कधी बी आपल्या मुलाच्या मुलावर सांगून झगडा करू नये आणि शिवागारी देऊ नये. नाही हो. हा, आता मुलं बिघडतील उद्या. हो नाही देणार मी. म्हणून मी काय म्हणतो तुला, हा, दयाचा मार्ग घे आणि लवकर मार घेऊन लढायला जाऊ. हो. 8 दिवस झाले तुम्ही बाहेर गेले. हा हा हा. रस्त्याने गाडा आणि मला म्हणता मार घेऊन बाजारला सोडून. बरं. पण बायकोच्या मनात काय जाणून शकते तुम्ही? अरे हो. अरे मी विसरूनच गेलो. तुझ्या मनामध्ये काही नाही काही आहे आणि तू मला सांगणार होतीस, पण तुला मला सांगितलं नाही आणि मी विसरून गेलो. सांग 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 सांग. अहो 4-5 महिने झाले मी देवीला साखर घातलं. मी तुझ्या दर्शनाला माझ्या नवऱ्याला घेऊन येईल म्हणून. अरे बाबा, ते ऐकूनच नाही राहिलं तुम्ही. नाही 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 बाबा, आता ऐकता तुला देवीला नवस कबूल केला. हा, नुसतीच स्वप्नात जाते. आणि मला सांगितलं नाही. राधा, अशा चांगल्या गोष्टी लपवून नाही ठेवायच्या. तू सांग बरं लवकर, कोणत्या देवीला? पहिला मी गणकाईला गाडीला त्या तुळजापूरच्या अंबाबाईला. पहिला मी गणकाईला गाडीला तुळजापूरच्या अंबाबाईला. पहिला मी गणकाईला गाडीला तुळजापूरच्या अंबाबाईला. पहिला पहिला मी राधा, अशा सुंदर काही काही गोष्टी तुम्ही आपल्या पोटामध्ये ठेवता आणि माणसाला सांगा नाही. एवढ्या चांगल्या गोष्टीला मी मनाई करीन का? अंबाबाईच्या दर्शनाला चालली मी अवश्य का तुला नाही म्हणणार नाही. अगं, तुझ्या सगळे काम मी करीन, वावरातल्याकडे भक्ती करीन. महिना लागला तरी चालेल, संपूर्ण तीर्थयात्रा करायची. संपूर्ण करू? हा, बरं. तुम्ही माझे कामे करणार? सगळे काम करणार मी. तुम्ही हो. थांब, काय झालं? तुम्ही सगळे माझे कामे कराल, हा, पण माझं एक काम नाही करू शकणार. अरे करतो करतो, तू सांगतोस मी. आम्हाला घराचा त्या घोडागोरीवर माझं लुगडं ठेवलंय. तुम्ही ते लुगडं घेऊन या. बरं. तुम्ही स्वतः नेसा. अरे बाबा, आणि मी जशी घालते तसं काष्टा टाकायला घालू नका म्हणाले. डोक्यावर माळ घ्या आणि बाजाराची माळ घ्या. या नेसलेल्या साडीत ना अशी गिऱ्हाईक लागते तुम्हाला, अशी टपून बसले बघा ना. एवढे लांबून आले बैठूच्या पुढून. राधा,
तुम्हाला लुगडे नेसायला सांगून राहिली म्हणजे मला बायको बनवून राहिली. समजा मी लुगडे नेसलं अरे बायको बनलो अरे खेळ एखाद्यानं मला घेऊन पळालं म्हणजे नाही नाही तुम्हाला कोणी घेऊन जाणार नाही. हे कोणती दुसरीच बाई आहे म्हणती. हो तू मजा करून आली जा मी सगळं काही पाहून चालली मी. हो चला यात्रेला गेली दयाचा मान बाजारला पाठवतो एखाद्या पोरी बाईच्या हातानं. चला श्री मान्यवर शेषरावजी पाल राहणार रायवाडी यांच्याकडून 20 रुपये मिळाले. तसेच सुरेश भाऊ शेळके यांच्याकडून सुद्धा 20 रुपयाचं पारितोषिक मिळालं. चला पुष्कळ दिवसापासून भाऊ पाटील साहेबांची माझी भेट नाही. पाटील माझ्या नावामध्ये आला एका शाळेत जात होतो एका वर्गात होतो एका डब्यात दोघं जण जेवण करत होतो. गावचं इलेक्शन होतं बाबा पाटील साहेब निवडून आले गावचे सरपंच झाले. चला मी त्यांचा दोस्त त्यांच्याकडे जातो आणि काही काम आहे तर मी ठेवून देतो. चालेल बाबा पाटील साहेब कोटी गेले पाटील बाबा ओ पाटील काकाजी ओ पाटील साहेब नमस्कार 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 नमस्कार. हा काय की डबल येऊन राहिला. हो मी दौंडी देऊन आलेला गावचा ग्रामपंचायत चपरा शिवून मी बोलून मारून राहिला. बोलून पण राहिला म्हणजे हा मी तुमच्या दोघांना बायकोचा खवतो काऊन त्या खंब्यापाशी उभा आली. हा 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 तुम्ही दोघे नवरा बायको महाकाळ पाहत जाता. हा घरात धसत बाहेर निघत जाता. हो तर मला पाहून काऊन आले तुम्ही. दोस्तातून ओळखलं का रे. हा बरोबर 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 आहे. मी अशी खोटं नाही बोलणार नाही. अरे हा नवरा बायकोचा झगडा लोकांना सांगायला लोक कामाला आपल्या घराची बदनाम करतो. आपल्या घरचा आला लोकांना सांगते मला हे बरोबर नाहीये. नाही पण त्या जो जरूर सांगितलं हा तुम्हाला दोस्त आहे होती पण काय सांगू रे चांगली बायको बिघडली रे माझी. का बोलून राहिले तुम्ही. हो चांगली बायको बिघडली बाई पूर्ण बिघडली. हो म्हणजे तिला समोरचा भाग मागे गेला मागचा भाग समोर आला. मूर्ख आहेस तू. पोट कधी मागे जाईल ना पाठ कधी समोर येईल. बिघडली कसे म्हणता कशा म्हणता. उदाहरणार्थ एखादा मेटाडोरचा चक्का पंचर झाला. हा समोरचा चक्का पंचर झाला. हा समोरचा चक्का काढून मागच्या स्टेपनी लावते आणि स्टेपनी चक्का समोर लावते. हो त्याला म्हणतात बिघडली. हा हे काय ना बिघडली. हो होय मेटाडोर. हा माझी बायको मेटाडोर आहे का नाही. ट्रॅक्टर आहे महिंद्रा कंपनीचा. काही बोलते बोलते काय तसं नाही. अरे बाबा आज बांधण्याची बंदी. हा आज बांधण्याची बंदी बस बरोबर झोपून कोण रे माझी बायको. बस म्हणलं तर झोपून जाते. एवढा धक्का एवढा धक्का. आता बस म्हणलं तर त्या बाईने बसायला पाहिजे. झोपते काऊन धक्का आहे म्हणून तसं नाही आहे रे भाऊ तसं नाही आहे. अरे तुझी बायको कानानं बहिणी आहे. मला काय माहिती तुम्हाला कसं माहिती ऐकायला नाही. हे तुला ठरलं भेटी तुला काही म्हणलं पटकन झोपून द्या. हे बेकार आहे. काम कर बोला त्या बाईचा इलाज करतो काहीतरी. दवाखाना माझी बायको बिघडली सुधरू शकते. कशी तू आपल्या बायकोला घेऊन ये मा घरी. थोडासा धक्का लागलो थोडा मग माझी बायको तिला घरामधून पाहिजे. ते म्हणत बापा याची बायको कशी भीती. मग तुला जसं केलं तसं मी करून पाहिजे. पाटील साहेब मी घरी जाऊ घरून आपल्या बायकोला तुमच्या घरी आणू आणि मी तिच्यावर धक्का टाकू आणि मी जसं तसं करी तसं तुम्ही करा. पाटील साहेब महापाऊ कोण करा. काऊन बाबा काही आपल्या मनाला करा. आपल्या मनानं बरोबर आहे ना. आम्ही मागे खाली तुम्ही मागे खा मग मी का खाऊ तुम्ही केलं. तसं नाही पाटील साहेब. तुम्ही केल्या खाण्याचं कोणी शेप खाल्लं पाहिजे. कोणी संत्र खाल्लं पाहिजे. कोणी मोसंबी खाल्लं पाहिजे. अलग अलग तोंडाची चव मिळली पाहिजे. पाटील साहेब असा तरी विचार आपल्या देशाला कास्तकारांनी केला. का आपण झाले का शेतीमध्ये चालू घालून गहूच लावू. होय भावाच्या आगात का बघा. मराठी नाही तर कपडे नाही. मराठी नाही तर कपडे नाही. आपण आगा पाहिजे कधी उडून सुद्धा गावात घुमून नाही 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 नाही. दुसरा दुसरा विचार सगळ्या लोकांना म्हणणार का आपण सगळे लोक शेतीमध्ये परत लावून हो काय खाऊन नाही. गहू नाही चालू नाही पेरले तर काय खाणार आहे. नाही खाणार नाही का आपण जर खाणं कापसाचे पोलं खाणार
नाही साहेब मी लवकर घ्यायच्यातून बायकोने घेऊन येतो तोपर्यंत तुम्ही नाश्ता आलू पोहा करून ठेवा. अरे आलूला पोळाची कोणती मोठी गोष्ट आहे, लवकर ये तुझा बायकोने आणतो. अरे घेण्या शीतल शुभम के माय हो जास्त शांत करून तुला दाखवतो म्हणजे काय दाखवू का जास्त भावनाच नाही पहिले सांगते ज्यादा करणे करा तुमचा हॉटेल काय करते बिलकुल जास्त बोलत आहे तुला भगवत राव यांची फोन करू तुला करा खोलाच तुम्हाला आपत आली का हो काय झालं एवढ्याने मी वरपूरला कोणी फसली होती काही कामाधंदे राहत नाही रिकामीच पळून जायचो कोणते काम होते अहो तुमच्या मागे उभी होती माझ्या मागं होते हो तुमच्या मागे उभी होती या गावच्या कवळू ठिकाणी सांगतो काही सांग आपल्या डुकरं पोचत पण देऊ टाक तू डुकरं पोचाचा ठेका बाबा ऐकून घेतला सीमाई विकायला घेईन मग खरं खरं बोलतो कोणती गेली होती अहो खरं सांगते तुम्हाला धनी अहो तुमच्या मागे उभी होती तुमची महादेव सगळ्या वेळेस मागं उभी राहायचो पण संन्यासला गेल्यावर नको राहायचो सीमाई काही बोलता तुम्ही काही माहिती आहे नाही बाबा पाटलाच्या लग्नाला किती वर्ष झाले पाटील साहेबांच्या लग्नाला अहो त्यांच्या लग्नाला तर 15-20 वर्ष झाले मग 15-20 वर्ष म्हणून काय पोरं मला खोटं काहीच नाही तर. काय केलं छत्तीसकडून देवाची मेहरबानी झाली अहो बाई छत्तीसकडून देवाची मेहरबानी झाली पाटला रात्रीतून आवडे 3 पोरं झाले 36 कोटी दिवस तुम्ही पाणी होवा कारभारी फक्त तेवढे दिवस जास्त दिवस काढून नाही अहो जास्त देव पडणार झाले असते पण दारू पिऊन नालीत पडणारे भूत भात जास्त तयार झाले असते म्हणून देवाने विचार केला आणि वरच्यावर ऑपरेशन करून टाकला अगो बाई हो का त्याचं नाव काय काय ब्रह्मा विष्णू महेश अय्या ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे साक्षात त्या परमेश्वराच्या होता देवाचे अवतार पाटील साहेब तर मस्त अंगात असतील ना खूप खुशीत आहे आणि त्या खुशीच्या बरोबर 5 गावाला निमंत्रण आहे बापरे माझ्या नावाने पत्रिका दिली आहे तुमच्या नावाची अरुण नामदेव खर्च मुक्काम पोस्ट आपण तहसील गुन्हे नागपूर हो, आणि माझ्या नावाची तुझ्या नावाची पत्रिका दिली गोपे ही हातात दिली चिखलात पडली एकी नाही पडली त्याची पडली हे मारण्याची पाठत उत्पाद करून कोण आलं जाणार बा. मी नाही येत जा तुम्ही काय म्हणतो ना तुमच्या नावाची पत्रिका आहे, माझ्या नावाची आहे. मी काही नाही येऊ जाता का तुम्ही लाया? मी येत नाही लाया? मी नाही येत. जाऊ देतो माझ्याकडे बोलते का जाऊ द्या हो. जाऊ द्या म्हटलं लहानचा पण मोठा उमत आहे हो वा. एवढ्या आनंदाचा दिवस आहे कोण काहीतरी बोलत चालत नाव घेत चालत देवाचं नाहीतर काय दे ना कल्पना नाही अंबाबाई लाडी लाडी ये ग ये है लता मंगेशकर की बड़ी ऊंचा मंगेशकर अंबाबाई लाडी लाडी ये ग काग धरीला राग धरीला राग धरीला राग आई धरीला राग अंबाबाई लाडी लाडी
डाऊन स्टँड अप झोप द्या झोप द्या पाटील बाबा दोस्त नमस्कार असा इमानदार दोस्त पाहिजे बाबा मी भविष्य इमानदार हो ज्याचं घेतो जातो ते धन नाही एवढा इमानदार दोस्ता मी ना तुला एक काम सांगत होतं केलं का केलं जी कोणतं काम घरी जायला बायकोने घेऊन ये आणलं का आणलं जी कुठं आहे हे काय आहे पाहणार दुर्गावती ती बायको आहे का रे हो जी बायको ती वाली हो आता पाहून घे विचार करून घ्या आपला एखाद्या दिवशी लोक लाथा मारतील ना तर मरून जाशील काय झाली बाबा मी कोणता तुला केलं तुला कामात धंद्यासाठी करून राहिलं तुला मी नाम कामाला घरी जा हो आणि तुला बायकोला घेऊन ये तुम्ही बायकोने आणलं पुण्या कोणत्या तरी बाईला आणलं ती बायको नाही बाई नाही होय नाही होय बरोबर आहे हे माझी बायको नाही होय हा माझा नवरा म्हणून मी त्याची बायको मी तसं नाही म्हणत तुला कोणत्या तरी बाईने फोटो फोटो करून आणला तुझ्या घरी आलो नाही का मी आले ती बायको पाहिली नाही का मग हे ती बायको नाही माझी बायको अरे बाबा का मग मला तू खराब होतो नाही होय बिलकुल पायाची मांडी तोंडावर बोट एक शब्द बोलायला माझ्यापेक्षा बाई खराब नाही हो बेलबेल पाते माती खाय तर बाई बोलायला अभिमेत करती का म्हणून बाई काळजी पाटील साहेब हा माझी दोस्त आहे याला मी म्हटलं घरी जा आपल्या पत्नीला घेऊन ये दिवाळीचा काही मालदार वाचलेला आहे खानदान करीन बा त्यानं बायकोने नाही आलं तुले घेऊन आला आणि तुले म्हणते माझी बायको आहे पाटील साहेब यांची गोष्ट खरी आहे जी हाच माझा नवरा आहे हेच माझे पती परमेश्वर आहे खरं हो खरं आपला नवरा माझा नवरा आहे मग भाई तुमच्या नवरा बायकोमध्ये एवढा फरक कसा फरक म्हणजे तू पाहिली 6 फूट हा पाहिला 3 फूट हे वक्राचा रूमला कुठून आणलंस तुला पाटील साहेब तुमची गोष्ट काही चुकीची नाही हो तुम्ही म्हटल्याप्रमाणे गावातले लोक सुद्धा मला असेच म्हणतात माझ्या मैत्रिणी सुद्धा असेच म्हणतात सांगू जीवा बापानं लग्न लावून दिलं सोबत होत्या रस्त्याला बाई जीवाचा जेवढं गेलं तिथे माझी बेइज्जत होती ती समजतात त्यालाच आहे माझं नाव सांगू समजतात त्यालाच आहे बरोबर बाबा त्या बडी राजासारखं तुला बी खालची जमीन एखाद्या दिवशी काय करते एवढी ताकद काय करे आपली ताकद पाहताना अजून ताकद दाखवलं तुला दोस्ता माझ धोण्यात आजच्या दिवस आपल्या बायकोला माझ्या पत्नी बरोबर बाजारले पाठवून पाटील साहेब तुम्ही मला मी आहे हो घरी धावत गेलो पाटील साहेब आपल्या बायकोने आपल्या सोबत आणलं शाबाश वाटेत तिला सांगत समजावलं ती बाजारला जायला तयार पाटील साहेब मी इकडून पडून तुम्ही तिकडून पाठवा शाबाश शाबाश दोघी नाही बाजारला जाऊ द्या हो आणि आपण त्या हाताला जाऊन नाश्ता करून शाबाश शाबाश ठीक आहे अगं इकडे ये काय म्हणता बघ ना आपल्या घरी कोण आलंय कोण आले गोपिका बाई आल्या या गोपिका आली आणि तिला घेऊन तुला बाजारला जायचं आहे तिला घेऊन बाजारला जाऊ हो आणि ती नाही आली तर त्या मावशीच्या घरी असेल ती चंद्रकला मावशी ती ही नाही आली तर अरे मी बाजारला मुली जाणार नाही मला माहित आहे तू बेकार बायको आहेस मी भेट करत आहे लाईट गेले का घराच्या बाहेर पडते सोडून घरात तिला भीती आणि एकटं जायचं नाही जर कोणी नाही तर मी तुझ्या बरोबर येईल पक्का पक्का आता मार्गात हा लवकर चला नवऱ्यासोबत मी उगाच चंडी घालत बसली बाजारला नाही जाणार म्हणून अशी करते मी गोपीची साधा घेते आणि तिला घेऊन जाते या धंद्यावर पोटपाणी येते ती करून बसताना अशी करते दादाच्या घराकडे जाते तिला घेऊन बाजारला जाते
मला वाटतं बाजारला नाही गेली तू. नाही गेली गो आता ताई. अगं आज आपल्या गावची मंडी, त्या निमित्ताने हे एवढे पाहुणे आले. एवढी पाहुणी माझे भाऊजी आले डॉक्टर साहेब बैतूलवरून. त्यांचं पावसा करत बसली आणि उशीर झाला त्यांच्या मित्रमंडळींचा. या खादाड्यांचं ते तुझं कारण आहे ना, ते माझं कारण आहे बघ. काय सांगते हो आणि मग आज मावशी नाहीये बरं का. आपल्या दोघींना जावं लागेल. हो बाई जाऊ दे, सगळ्या गवळ्या निघून गेल्या पण आता आपण दोघी जणी आहो ना, येथे विकेला साथ देऊ आणि निघून जाऊ आपण. हा, काहीतरी बोलत तरच जाऊया. दुनिया काला ग बेण नाही झाला ग, दुनिया काला ग बेण नाही झाला ग, दही दूध ताक लोणी विकण्याला, चला जाऊ मथुरे बाजाराला, दही दूध ताक लोणी विकण्याला, चला जाऊ मथुरे बाजाराला. वाई बाटला मोरे सोनाला, चला जाऊ मथुरे
हे बाई इकडे या. काय झालं जी? तुम्ही कुठं चालल्या? आम्ही चाललो मथुरीच्या बाजारला. कशा करता? दही दूध विकायसाठी. दही दूध हो, म्हशी गाईचं नाही म्हशीचं दही दूध विकायसाठी. म्हणजे हा सुद्धा पोटभराचा धंदा. पोट भराचा नेहमीचा धंदा. छान छान. हे दही दूध कोणा कोणा विकतात? अहो, आम्ही गलोगली शहरावर खेड्यावर लहान गरीबाच्या घरी तर मोठमोठ्या साहेबांच्या बिल्डिंगामध्ये. म्हणजे बाप्पा एवढ्या ठिकाणी दही विकतात? बाई काजी जसं तुमचं गाई म्हशीचं दही दूध आहे अजून अशाच प्रकारचं एक दही दूध आहे. दही दूध हा ते मी तुम्हाला सांगतो. हे बी तुम्ही इकाल का? फायद्यात असेल ना तर आम्ही नक्की जाऊन विकू. हे सगळ्याच्या फायद्याचं आहे. जेवढे बी लोक आहेत सगळ्याच्या फायद्यात आहे ते दही दूध. मी सांगू का? तू नवीन युगाची राधा तू नवीन युगाची राधा अन चालली रस्त्यानं आणि नगर शहर गाव सगळ्या लोकांना ज्ञानाची गरज आहे किंवा नाही? आहे. पहिला प्रश्न ज्ञानाची गरज आहे म्हणून मुलाला शाळेत टाकतात. मुलगा शिकतो मोठ्या पदावर जातो. ज्ञानामुळे जातो. अगोदर हे ज्ञान तो कोणच तयार केलं? हे ऋषीमुनी लोकांनी देवाधर्मापासून ज्ञान देवाधर्मापासून ऋषीमुनी लोकांपासून हे ज्ञान तयार झालेलं आहे. तर त्यांनी त्या लोकांनी काय केलं आहे का? काय केलं? ज्ञानबोधाचे बनवून दूध. हे ऋषी मुनी लोकांनी काय केलं? काय ज्ञानबोधाचे बनवून दूध सहंत म्हणतो आणि केलं शुद्ध. म्हणजे पाली भाषा संस्कृत भाषा हे सब्जेक्ट मध्ये कोणाले म्हणून याचं रूपांतर मराठीत केलं हिंदीमध्ये केलं आणि तेव्हा या लोकांनी समजलं. ज्ञान देश जागृत करण्याकरता त्या महामानवाने पाजलं होत. मला हे सांग, पांडुरंगाने ज्ञान दिलं, पैसे घेतले का? नाही. तुकडोजी महाराजांना ज्ञान दिलं, पैसे घेतले का? नाही. बाबासाहेबांना ज्ञान दिलं, पैसे घेतले का? नाही. फुकटामध्ये या लोकांना ज्ञान त्यांनी दिलाय तेव्हा हे लोक ज्ञान समजायला लागले. म्हणून काय म्हणून
नगर शहर गाव गाव वस्त्या बस स्टँड नगर शहर गाव गाव वस्त्या बस आपण म्हशी गायचं दूध दही खातो हे जिभेच्या चवसाठी आहे. हो अच्छा जिभेच्या चवसाठी आहे. बरोबर. हा? पण हे ज्ञानाचं दही कसं आहे कसं सगळ्याच्या कामाचं आहे. कामाचा दही विका मानव कल्याणी. जी मानव या मानवाचं कल्याण आहे त्याच्या दही विका मानव कल्याणी आणि शुद्ध विचाराचे मंथन करू. वाईट विचार काढा आणि शुद्ध विचार आणा. शुद्ध विचाराचे मंथन करून विकास गंगेचं मिळवून पाणी हे गढूळ पाणी नाही विहिरीचं विकास गंगेचं मिळवून पाणी आणि एकात्मतेचं ताकाने लोण. एकात्मता लोकांचे वाईट विचार संपले आणि चांगले विचार आले म्हणजे एकात्मता निर्माण होईल करावी झाली होईल ना. ऐकू का हे ज्ञानाचा सागर आहे. ज्ञानीवंत लोक आहेत आणि तुम्हाला पैसे द्यायचे नाही. लोकांना फुकटामध्ये ज्ञान द्यायचं आहे. अरे ज्ञानाच्या बाजारात विकास अरे ज्ञानाच्या बाजारात आणि विकास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध. गांधीजी काय म्हणे आपण शांतीनं स्वराज्य घेऊ. अंग्रेजाचा काळ होता शांतीनं स्वराज्य घेऊ हे गांधीचं म्हणणं होतं. पण गौतम बुद्ध काय म्हणे मला अहिंसा पाहिजे मी हिंसा करणार नाही. त्याला अहिंसा आवडत होती गौतम बुद्धाला. पण बाबासाहेब काय म्हणत होते आम्हाला लोकशाहीचं जीवन जगायचं आहे आम्हाला हुकुमशाही पाहिजे नाही. बाबासाहेबाला लोकशाही आवडत होती म्हणून काय म्हणतो गांधीजीची कन्या शांताबाई शांती गांधीजीची कन्या शांताबाई गौतम बुद्धाची अहिंसा ताई बाबासाहेबांची लोकशाही आणि तुमची आमची भारत माता. अरे एकाच मातेचे लेकर आहो भारत मातेचे मग कशाला झगडा करता कशाला खून करता कशाला वाईट कामं करता असं सांगायचं आहे तुम्हाला आहे ना. ऐकून गेली का काही भ्रष्टाचार लोकांना आमच्या भारताला सत्यानाश केला. मने मोरेश्वर नाश केला देश भ्रष्टाचार. अगं मने मोरेश्वर नाश केला आणि या देश भ्रष्टाचार
सुरुवात करते. आज सुधाकरची मिली उभारी यांच्यावर आमच्या पार्टीला 21 रुपयाचं इनाम मिळाले. धन्यवाद. श्री मान्यवर महादेवरावजी साहिब सेलू यांच्याकडून 20 रुपयाचं पारितोषिक मिळालं. पार्टी सदस्य हा सन्मान करत आहे. हा त्याचप्रमाणे हेमंतजी गंगा उमरेवाडी यांच्याकडून 50 रुपये स्वतंत्र प्रणाम मराठी संगीत दुय्यम समाजच्या नागेश्वरजी वाघमारे कलानी शाखा भागेवाडी भारतरावजी मारबते तिरंगा मंडळ अडका यांचा दुय्यम समाजाचा कार्यक्रम 9/11/2025 गुढी पाडवा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तरी पाहण्यास विसरू नका. Thank you.